Yes, we are on problem number 8 of cash book, simple petty cash book. Yes, expenses total सगळे म्हणतात 1026. प्लीज चेक. इथं असं टोटल म्हणून लिहा. ओके. ज्यांचं येत नाहीये 1026 त्यांनी चेक करा कुठं चुकलात. ओके. आता याचं बॅलन्सिंग कसं करायचं बघा. कारण रिसीट साइड तर एवढंच आहे ना हो. आता हे एक्सपेन्सेस साइड म्हणजे पेमेंट साइड, टोटल अमाऊंट पेड. मग तुम्ही काय करायचं, रफ पेजवर रिसीट साइडचं टोटल घ्या. रफ पेजवर रिसीट साइड टोटल घ्या. रफ पेजवर रिसीट साइड टोटल 1260. ओके. अँड पेमेंट साइडचं आपण केलेलं आहे 1026. हे रफ पेजवर तुम्ही बॅलन्स काढा किती आहे. किती येते बॅलन्सिंग. 245. काहीतरी चुकतंय हो बघा. गडबड करू नका हो तुम्ही प्लीज. आपल्याला कुठं जायचं नाहीये. 1260 मायनस 1026. इथं पण तुमचं रॉंग आन्सर येत आहे. गडबड करू नका कॅल्क्युलेशन मध्ये. करा परत एकदा. 1260 minus 1026. Balance will be how much? Please tell me. बाकीचे आन्सर द्यायचे. येस, व्हेरी गुड. 234. हे बॅलन्स आहे. आपण बॅलन्स कुठं लिहितो. वी राईट बॅलन्स ऑन द साइड विच हॅज लेसर टोटल. मग कुठं लिहायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं, रिसीट ऑर पेमेंट. टू 34 कुठं लिहायला पाहिजे, पेमेंट साइडला. बरोबर आहे. म्हणजे द टोटल अमाऊंट पेडच्या कॉलम मध्ये 234. इथं कसं लिहायचं बघा. लास्ट डेट कुठलं आहे हो, जानेवारीचं 31 जानेवारी 2020. पेमेंट साइडला लिहितोय आपण बाय बॅलन्स. हे क्लोजिंग बॅलन्स आहे, त्यामुळे आपण काय लिहिणार, कॅरीड डाऊन बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 234. हे झाल्यानंतर मग तुम्हाला बोथ साइड टोटल करायचं इथं. कळालं का हो. 1260 1260. सर मग ते ब्रॉड डाऊन कसं घ्यायचं सांगतो ना. टेन्शन घेऊ नका, एवढं लिहून घ्या आधी. कॅरीड डाऊन कुठं आहे, पेमेंट साइडला. ब्रॉड डाऊन कुठं होणार, रिसिट साइडला. अपोजिट साइडला येत असतो आपण. 1 फेब 2020 ला रिसिट साइडला 234. म्हणजे बॅलन्स किती आहे आपल्याकडं, 234.
ब्रॉड डाऊन कळालं का बघा? हॅव यू अंडरस्टूड ब्रॉड डाऊन? कॅरीड डाऊन पेमेंट साईडला होतं, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आता लिहिताना मी ब्रॉड डाऊन कुठे केलेलं आहे? रिसिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके, so this was simple petty cash book. I hope you have understood the same. फार इझी आहे. कंप्लीट झाल्यानंतर डन, यस असं काहीतरी सांगायचंय मला. Yes, very good. So now we are quickly moving on to next problem. Simple petty cash book आपण बघितलेलं आहे. Now we are quickly moving on to problem number 9. Okay, प्लीज रीड, फक्त रीड करायचंय, बाकी काय करू नका तुम्ही. हो प्लीज, ओनली रीड प्रॉब्लेम नंबर 9. Please read problem number 9. रीडिंग केलं तो काय नवीन आहे, काय विचारलेत, क्वेश्चन काय ते मला सांगायचं, काय प्रिपेअर करायचंय. येस, व्हेरी गुड. ऐश्वर्या कोणपारके, गौतमी नाही. रीड करा, कुणाल व्यवस्थित रीड करा. काय विचारलेत हे जर तुम्ही व्यवस्थित रीड केलं नाही, 100% 0 मार्क्स मिळणार. प्लीज रीड केअरफुली. काय विचारलेत, क्वेश्चन काय. अनालिटिकल पेटी कॅश बुक. तर मंथली एक्सपेन्सेस वगैरे विचारलेले नाहीयेत. क्वेश्चन काय आहे बघा, इथं शेवटचा लाईन रीड केलात का तुम्ही, प्रिपेअर अनालिटिकल पेटी कॅश बुक. फार इम्पॉर्टंट आहे, बिकॉज देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन सिंपल पेटी कॅश बुक अँड अनालिटिकल पेटी कॅश बुक. There is a lot of difference between simple petty cash book and analytical petty cash book. की आता लगेच बघणार आहे आपण ते, बट मला काय म्हणायचं होतं, तुम्ही क्वेश्चन रीड करताना, आता ज्यांनी फक्त पेटी कॅश बुक म्हणत होते त्यांनी सिंपल पेटी कॅश बुक जर करून आले, समजा सर पेपर इझी होतं सर, 10 मार्क्सला आलं होतं पेटी कॅश बुक, 0 मार्क्स मिळतील तुम्हाला ह्याच्यात. किती? 0. बिकॉज काय विचारलेत ते करायला पाहिजे असं मला वाटतं. ओके, सो प्रॉब्लेम नंबर 9 मी रीड करतोय, आपण अनालिटिकल पेटी कॅश बुक प्रिपेअर पण करणार आहे. गडबड करू नका, मी प्रेझेंटेशन तुम्हाला सांगितलेलं नाहीये. मला 2 पेजेस लागणार आहेत, मला 2 पेजेस लागणार आहेत. ओके,
सो गडबड करायचं नाही. मिस्टर सौरभ, द पेटी कॅशियर ऑफ राजे मोबाईल कंपनी. राजे मोबाईल कंपनी आहे, त्याचे पेटी कॅशियर सौरभ आहेत. कंपनी लातूरचं फर्म आहे ते राजे मोबाईल कंपनी, इथे कॉमा पाहिजे. पेटी कॅशियर ऑफ राजे मोबाईल कंपनी लातूर रिसिव्ड 8,000 ऑन 1st of June 2020 फ्रॉम हेड कॅशियर. हेड कॅशियर यांच्याकडून 8,000 मिळाले ऑन 1st of June. डिटेल्स ऑफ पेटी एक्सपेन्सेस फॉर द मंथ आर एज फॉलोज. आपण अनालिटिकल पेटी कॅश बुक मध्ये काय करणार आहे, आपण ग्रुपिंग करणार आहे. व्हॉट वी विल डू, वी विल मेक ग्रुप्स ॲज एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स. म्हणजे ट्रॅव्हलिंग रिलेटेड जे पण खर्च होईल, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स. ट्रॅव्हलिंग म्हणजे समजा मी इथून मुंबईला वगैरे जातोय, ओके, फॉर बिझनेस पर्पज, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स आहे. कन्व्हेन्स मीन्स मी सोलापूरमध्येच फिरतोय, ओके, जस्ट मी डिफरन्स सांगायचं म्हणलं, ओके, मी सिटीमध्येच फिरतोय, तिथं मला ऑटो फेअर, टॅक्सी फेअर, ओला, उबेर किंवा काही खर्च लागत असेल ते. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्सचं मी जर ग्रुप केलं, तर ग्रुपिंग बघा कसं होतंय. गडबड करू नका, तुम्ही पण लिहून घ्यायचंय, बट वेट करा थोडस. मी हे काय करतो, ऑटो फेअर. ऑटो फेअर म्हणजे आय होप सगळ्यांना माहित आहे, रिक्षा, ऑटो. हे ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स या ग्रुपमध्ये घेतो. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स, ओके. कसं ग्रुपिंग केलेलं आहे बघा आपण. आता आपण करायचं बरं का, हे फिक्स नसतंय हे, ओके. आता तुम्ही जसं स्टडी करा, तर 2-3 प्रॉब्लेम आहेत ह्याच्यावर. अनालिटिकल, सिंपल पेटी कॅश बुकवर एकच प्रॉब्लेम आहे, कारण इझी आहे ते, ओके. अनालिटिकलवर थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस लागते. बट फर्स्ट प्रॉब्लेमला तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला समजून जाईल, हे पण फार इझी आहे. जसं कुरिअर, कुरिअर एक्सपेन्सेससाठी आपण ग्रुप करू शकतो, कुरिअर अँड पोस्टेज. सर मी पोस्टेज अँड कुरिअर म्हणलं तर चालतंय का? चालतंय. कुरिअर अँड पोस्टेज कळालं का हो? कुरिअर एक्सपेन्सेस, आय होप सगळ्यांना कुरिअर माहित आहे. कुरिअर करतो आपण, माहित आहे ना, ओके. आय होप पोस्ट ऑफिस वगैरे तर माहित आहे, ओके. कुरिअर करायचे चार्जेस लागत असतात, कुरिअर करायचं असेल म्हणजे काय पाठवायचं असेल तुम्हाला कुठं, ओके. आता पोस्टल स्टॅम्प्स, पोस्टल स्टॅम्प्स माहिती आहे का तुम्हाला? पोस्टल स्टॅम्प्स परचेस, पोस्टल स्टॅम्प्स परचेस. पोस्टल स्टॅम्प्स घेतो आपण, ₹5 स्टॅम्प असतंय, रेव्हेन्यू स्टॅम्प, हे ते वगैरे असतात ना. तुम्ही जर पोस्ट ऑफिसला गेलेलं असेल तर तुम्हाला माहित असतंय, ते तुम्ही ज्याच्या हे इन्व्हलप पाठवताय ना, त्याच्यावर ते चिटकून मग तुम्हाला पुढे पाठवायचं असतं, ते पेस्ट करून तिथं, ओके. तिथं गम असतंय, ते घ्यायचं, स्टॅम्प्स पोस्ट पेस्ट करायचं आणि त्यानंतर ते पाठवायचं, ओके. मग ते पोस्टल स्टॅम्प्स घेतलेले आहेत. मग हे पोस्टेजचा खर्च आहे, ओके. सो दिस विल ऑल्सो गो टू कुरिअर अँड पोस्टेज. कळालं का हो? आपण ग्रुपिंग कसं करतोय? मला कमीत कमी हे ग्रुपिंग करायचंय. मी कुरिअर आणि पोस्टेज वेगवेगळं केलं नाही. का तर रिलेटेडच आहे ना हो. कुरिअर अँड पोस्टेज. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स मी वेगवेगळं करू शकतो. बट मी एकच केलो. का? तर मला ईझी जायला पाहिजे. हां, ईझी जायला पाहिजे म्हणून सगळं एकात घ्यायचं नाही हां. व्यवस्थित प्रॉपर ग्रुपिंग करायचं. आता बघा, तुम्ही सांगता इरेजर, पेन, पेन्सिल पर्चेस्ड हे कुठं जायला पाहिजे? ह्याच्यासाठी एक वर्ड आहे. इरेजर, पेन, पेन्सिल, म्हणजे फाईल वगैरे जे असतंय, स्टेपलर फाईल. मी फार वेळा वर्ड यूज केलेला आहे. करेक्ट आहे. इनडायरेक्ट मी आता सांगितलंच तुम्हाला स्टेशनरी. बट आपण काय म्हणतो, एक्सपेन्स म्हणू नका हो, सगळेच एक्सपेन्स आहेत. मला ग्रुपिंग पाहिजे स्पेसिफिकली. ह्याला आपण प्रिंटिंग अँड स्टेशनरी म्हणू शकतो का हो? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी म्हणू शकतो का मी? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. येस. आता स्पीड पोस्ट तुम्ही ट्राय करायचंय. स्पीड पोस्ट चार्जेस. कुठं ग्रुपिंग, कुठल्या ग्रुपमध्ये जाता?
व्यवस्थित वर्ड यूज करायचा आहे. तुमच्या समोरच आहे ते. स्पीड पोस्ट चार्जेस. स्पीड पोस्ट ट्रॅव्हलिंग मध्ये जात नाही. ओके, ऐका हो, ट्रॅव्हलिंग म्हणजे मी ट्रॅव्हल करत असतो. स्पीड पोस्ट हे पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन मला पाठवावं लागतंय. समजा एक इन्व्हलप तुम्हाला स्पीड पोस्ट करायचंय, तर मला पोस्ट ऑफिसला जाऊन करावं लागतं. मी जाऊन देत नाही तिथं. मी गेलो तर ते ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असते. त्यांनी ओनर आहे, त्यांनी गेलं तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असते. स्पीड पोस्ट चार्जेस हे पोस्टेज मध्ये येत आहे. ओके, कुरिअर अँड पोस्टेज. कुरिअर अँड पोस्टेज. जस्ट अ मिनिट. मी कलर चेंज करतो. कुरिअर अँड पोस्टेज. हे कळालं का सांगायचं मला? फर्स्ट वनचं पण मी कलर चेंज करतो सो दॅट तुम्हाला डिफरन्सेस ग्रुपिंग कळतील. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स. स्पीड पोस्ट चार्जेस म्हणजे काय आहे सर? स्पीड पोस्ट मध्ये हे काय असतं, स्पेशल काय असं? स्पीड पोस्ट नॉर्मली 2 डेज मध्ये जात आहे. समजा नॉर्मल तुम्ही कुरिअर केलात, मुंबईला जायला किती दिवस लागतात सांगू शकत नाही. डायरेक्टली असं म्हणतात ना तुम्ही, पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सांगा, विचारा तुम्ही. कधी कधी म्हणतात एक 10 दिवस, 20 दिवस, 1 महिना वगैरे. काही वेळेस तर म्हणतात काय सांगता येत नाही सर म्हणतात. बट स्पीड पोस्टचं तसं नाहीये. विदिन 2 डेज मुंबईमध्ये असते. कधी कधी तर एकच दिवसात असते. आज पाठवलं की उद्या त्यांना भेटतंय, ज्यांना पण तुम्ही पाठवताय त्यांना. समजते का? पण चार्जेस थोडं जास्त असतात. हे कळालं का? आतापर्यंतचं मला मी कसं ग्रुपिंग करतोय कळतंय का तुम्हाला? हे एक्सपेन्सेसचं ग्रुपिंग कळतंय का मला ते सांगायचंय? रिलेटेड टू ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स असेल तर ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स मध्ये घालायचं. कुरिअर अँड पोस्टेज असेल तर कुरिअर अँड पोस्टेज मध्ये असं ग्रुपिंग करतोय मी. टॅक्सी फेअर, आता तुम्हाला काय वाटतंय टॅक्सी फेअर कुठे जायला पाहिजे? ट्राय करा. टॅक्सी फेअर ट्राय करा. अदरवाईज तुम्ही शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चालेल मला. मी समजून घेतो, बट तुम्ही प्लीज ट्राय करा. तुमच्या समोर आहे ते ग्रुप मी क्रिएट केलेला आहे त्यासाठी. व्हेरी गुड ऐश्वर्या उंपारके. व्हेरी गुड. व्हेरी गुड प्रताप. कुणाल गौतमी. व्हेरी गुड. कुलकर्णी. व्हेरी गुड. काही जण स्पेलिंग चुकतायत, कारण मी थोडं व्यवस्थित लिहिलेलं नाही असं वाटतं मला. स्पेलिंग थोडस व्यवस्थित लिहितो मी. हर्ष. व्हेरी गुड. एव्हरीवन इज सेइंग ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स, विच इज ऍब्सोल्युटली करेक्ट. कन्व्हेन्स मध्ये येते टॅक्सी फेअर. व्हेरी गुड चैतन्य. सिटीमध्ये आपण टॅक्सीमध्ये वगैरे फिरतो. आता सोलापूरमध्ये नाहीये, बट नॉर्मली असतंय. म्हणजे कमी आहे. सोलापूरमध्ये पण असेल तर मला माहित नाही. टॅक्सी आपण तर युज करत नाही. आपल्याकडे ऑटोज असतात. ओके, ओला उबेर पण आलं होतं. ओला परत बंद झालं वाटतं आता. ओके, बट टॅक्सी फेअर आहे समजा, तर सिटीमध्ये आपण फिरण्यासाठी युज करतो, विच इज कन्व्हेन्स. मग हे कुठे येणार? ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स मध्ये. ओके, व्हेरी गुड तरुण. नेक्स्ट, रिफ्रेशमेंट. आता हे रिफ्रेशमेंट थोडंसं डिफरंट आहे बघा. रिफ्रेशमेंट थोडंसं डिफरंट आहे. ऐकायचंय. रिफ्रेशमेंट मध्ये काय आहे ते सांगू का? परत तुम्ही म्हणता सर रोज रोज तुम्ही तेच सांगता सर, आम्हाला थोडंसं त्रास होत आहे. रिफ्रेशमेंट म्हणजे काय असणार आहे? कधी तर ऑफिसमध्ये किंवा शॉपमध्ये समोसा मागवले, बर्गर मागवले, पिझ्झा मागवले, रिफ्रेशमेंटसाठी हो. स्टाफच्या म्हणजे स्टाफचं मोटिवेशन असायला पाहिजे कामामध्ये, किंवा काहीतरी चांगलं काम झालेलं असेल, किंवा काहीतरी गुड न्यूज असेल. मग रिफ्रेशमेंटसाठी चहा, पाणी, अजून काय तुम्ही समजताय ते सगळं. हा, ज्यांना नाश्ता समजायचा आहे, ब्रेकफास्ट समजायचा आहे, ब्रेकफास्ट मधलं काहीतरी समजा, जेवण समजा, रिफ्रेशमेंटचे एक्सपेन्स झालेले आहेत. म्हणजे काहीतरी आपण खायला मागवलो असं ऑफिसमध्ये, किंवा चहा पिलो, स्पेशल चहा वगैरे. ओके, तरी रिफ्रेशमेंट केलो. ह्याच्यासाठी स्पेशल ग्रुप काय करायचं नाही. ऐका हो, रिफ्रेशमेंटसाठी स्पेशल ग्रुप काही करायचं नाही. त्याला काय करायचं? सन्ड्री एक्सपेन्स ग्रुपमध्ये टाकायचं. कुठं? सन्ड्री. सन्ड्री एक्सपेन्स म्हणजे काय? जे कुठंच ग्रुपमध्ये जात नाही, ते सन्ड्री एक्सपेन्स मध्ये जाते. ओके, म्हणजे किरकोळ खर्च जे असते ना,
म्हणजे ह्याला ग्रुपमध्ये कुठं घेऊन जाऊ शकत नाही. रिफ्रेशमेंटसाठी काय ग्रुप करतात? मग सन्ड्री एक्सपेन्सेस मध्ये जातात. ओके, सन्ड्री एक्सपेन्सेस. कळालं का हो? येस. ऑटोफेअर तुम्ही सांगायचं. ऑटोफेअर कुठं जाणार? शॉर्ट मध्ये सांगा, कळतंय मला. पण तुम्ही आन्सर सांगा हो, तुम्ही काय करताय? तुम्ही आन्सर सांगा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता सगळे सांगतात बघा. ऑटोफेअर कुठे जाणार? ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स मध्ये. तुम्ही कॉन्सन्ट्रेट करत गेला तर फार इझी आहे, हे कळून जाईल हे पण. ओके, पुढे बघा. आता हे पण तुम्हाला येत आहे. रजिस्टर्ड पोस्टल चार्जेस कुठे जाणार हो? रजिस्टर्ड पोस्टल चार्जेस, पोस्टल वर्ड मध्येच आहे. पोस्टल चार्जेस, रजिस्टर्ड पोस्ट म्हणून असताय, तुम्ही ऐकलेलं असेल. कुरिअर अँड पोस्टेज. मी शॉर्ट मध्ये लिहितोय आता. आता तुम्हीच सांगणार मला. फाईल्स परचेस्ड तुम्हीच सांगणार आहे मला. मी सांगायची काही गरजच नाहीये. फाईल्स परचेज कुठं जाणार हो? फाईल्स वगैरे, पेन, पेन्सिल, फाईल वगैरे सगळं कुठं जात आहे? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. सर आम्ही हे सगळं लिहून घेऊ दे का आता? येस, तुम्ही आता माझ्यासोबत लिहू शकता आणि आधीचं सगळं पण तुम्ही नंतर लिहा. आता माझ्यासोबत मला आन्सर सांगत लिहू शकता तुम्ही. पेन्सिलने लिहा किंवा पेनने लिहिलं तरी चालेल. मला काय प्रॉब्लेम नाहीये बुकमध्ये. ओके, येस. कार्टेज. नेक्स्ट इज कार्टेज. कार्टेज मीन्स ऐका हो, नाही. काही जण मला ट्रॅव्हलिंग म्हणतात, बट कार्टेज और कॅरेज मीन्स कसं असतं ऐका, ते गुड्स साठी असतंय. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स मध्ये आपलं चालू आहे, आपण फिरतोय. ट्रॅव्हलिंग म्हणजे मी ट्रॅव्हल केलो मुंबईला, दिल्लीला वगैरे. कन्व्हेन्स म्हणजे टॅक्सीमध्ये मी गेलो. कॅरेज और कार्टेज जे असतंय हे गुड्स रिलेटेड आहे. कळालं का हो? कळालं का? कॅरेज और कार्टेज इज रिलेटेड टू गुड्स आपण काय करतोय, इथून तिथं घेऊन जातो. म्हणजे फॅक्टरीमधून आपण आपल्या शॉपमध्ये गुड्स आणलो तर कार्टेज और कॅरेज पे करावं लागतंय. कळालं का हो? हा, आता काय होतंय ह्याच्यामध्ये थोडस वेग आहे. ऐका हो, ह्याच्यामध्ये थोडस काय आहे, आपण म्हणू शकतो की थोडस वेग आहे. तुम्ही काय करू शकता, इथं इथं तुम्ही कॅरेज अँड कार्टेजचं ग्रुप करू शकता. ऐका हो, ऐका, मी थोडस प्रॅक्टिकली आणि फार क्लिअरली तुम्हाला सांगतोय. आता इथं काही जण काय करतात, कॅरेज अँड कार्टेजचं ग्रुप करतात. ऐका हो, काही जण काय करतात, कॅरेज अँड कार्टेजचं ग्रुप करतात, विच इज ऍब्सोल्युटली करेक्ट. कॅरेज अँड कार्टेज म्हणून ग्रुप करतात, विच इज ऍब्सोल्युटली करेक्ट. मी म्हणतो 100% ते करेक्ट आहे. बट जे बोर्डाचं बुक आहे ना, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, कधी कधी कॅरेज अँड कार्टेज केलेलं आहे, कधी कधी सन्ड्री एक्सपेन्स मध्ये घेतलेलं. सर मग आम्ही काय करायचं? हे मी तुमच्यावर सोडणार आहे. तुम्ही जे म्हणता आपण तसं करू. दोन्ही करेक्ट आहे. मला असं वाटतंय तुम्ही कॅरेज अँड कार्टेज स्पेसिफिकली त्याच्यासाठी ग्रुप केला तरी करेक्ट आहे. जर केला नाही, सन्ड्री एक्सपेन्सेस घेतला तरी करेक्ट आहे. पण समजा रिलेटेड टू कॅरेज अँड कार्टेज 2-3 ट्रान्झॅक्शन असतील, मला काय वाटतंय ऐका ना, 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर तुम्ही कॅरेज अँड कार्टेज असं ग्रुप करा. एकच असेल तर तुम्ही सन्ड्री एक्सपेन्सेस मध्ये घेऊ शकता. बट बोर्डाच्या बुकमध्ये तसं पण नाहीये. बोर्ड काय करताय, त्यांना जसं वाटतंय तसं करताय. कधी घेताय, कधी घेत नाही. एक जरी ट्रान्झॅक्शन असेल तरी पण. मग आता प्रॉब्लेम असा आहे की सर आम्ही काय करायचं? मी शक्यतो म्हणतो बोर्डाला फॉलो करा, बट प्रॉब्लेम असा होतंय 11th बोर्ड चेक करत ते पेपर चेक करतात कॉलेजमध्ये. ऐका ना, कॉलेजमध्ये पेपर चेक होतात, बरोबर आहे. सेम क्वेश्चन आलं समजा, हे सेम क्वेश्चन पेपरमध्ये आलंय, त्यांनी काय करणार, बोर्डाचं बुक समोर ठेवणार, त्याच्यामध्ये जे केले त्यालाच मार्क देणार.
कळतंय का तुम्हाला? हां, मग तुम्ही असं तिथं सांगू शकत नाही. काय? आता मी म्हणजे मला कळतंय हो थोडंसं, की मी सांगू शकतो. कॅरेज एंड कार्टेज ग्रुप केलं तरी करेक्ट आहे ह्याच्यासाठी. कारण नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आपण तसंच करणार आहे. समजताय का? सर तुम्ही एका प्रॉब्लेममध्ये केलात, एका प्रॉब्लेममध्ये केला आणि सर असं का? पुणे बोर्डाच्या बुकमध्ये तसं आहे. ते इश्यू आहे सगळ्यात इम्पोर्टंट. ओके. मग ह्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं रिस्क घ्यावं लागेल. कळालं का? हां. किंवा एक एक तुम्हाला मी सांगू शकतो, जर तुम्ही मला अलाऊ केला तर. आता हे मी जे सांगतोय ते फार खराब आहे. बट आता नाईलाजाने मी काय करावं लागेल, मला ते सांगावं लागेल असं मला वाटतंय. ओके. हे फार खराब आहे बरं का. आता मी जे सांगतोय ना, हे ॲक्चुअली ॲज अ टीचर मी सांगायला नाही पाहिजे. हां. तुम्ही काय करा, ओन्ली जर कार्टेज दिले ना, ओन्ली कार्टेज. तर फक्त कार्टेज दिल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, इथं सन्ड्री एक्सपेन्समध्ये घ्या तुम्ही. हे फार खराब आहे बरं का. हे सन्ड्री एक्सपेन्समध्ये घ्या आणि कॅरेज एंड कार्टेज ऑर ओन्ली कॅरेज म्हणले, तर तुम्ही कॅरेज एंड कार्टेज ग्रुप करा. एक जरी असेल तरी. कॅरेज म्हणले तर कॅरेज एंड कार्टेजचं ग्रुप करा किंवा कॅरेज एंड कार्टेज स्पेसिफिकली सांगितले तर कॅरेज एंड कार्टेजचं ग्रुप करा. फक्त कार्टेज म्हणले तर काय करा, सन्ड्री एक्सपेन्सेसमध्ये घ्या. एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. आणि मी लास्ट अटेम्प्टला पण म्हणजे लास्ट बॅचला पण सेम असंच केलेलं आहे. कोणाला काय प्रॉब्लेम आलेला नाहीये. ओके. हां, म्हणजे कसं होतंय 11thचा पेपर कॉलेजमध्ये चेक होतंय त्यामुळं मला थोडंसं इश्यू आहे. बोर्डाचा पेपर असेल तर काय हो, एवढा प्रॉब्लेम येत नाही. ओके. म्हणजे 12th बोर्डाचं असेल तर. हे 11thला कसं पेपर चेकिंग कॉलेजचे सर करतात त्यामुळे कॉलेजच्या सरांना जे आवडतंय ते त्यांनी करेक्ट म्हणतात. ओके. आता मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? ॲज पर पुणे बोर्ड टेक्स्ट बुक सांगितलेलं आहे. लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. सगळ्यांनी लगेच जॉइन व्हायचंय. सेम मीटिंग आयडी पासवर्ड. ओके. सी यू.